तर सूरजला कॅप्टन बनवण्यासाठी निकीची इकडे धडपड चालू असताना दिसते, कारण निकीला जान्हवीसुद्धा कॅप्टन नको आहे, वर्षाताई कॅप्टन नको आहेत आणि अंकिता तर बिलकुलच नको आहे। त्यामुळे सूरजला कॅप्टन बनवण्यासाठी ती सूरजला पूर्णपणे तयार करून घेत आहे। चला तर बघूया ती काय समजावते। तर निकी इकडे सूरजला सांगत असते की हे बघ, जर तुला कोणी असं सांगत असेल की तू कॅप्टन होऊ शकत नाहीस किंवा तुला कॅप्टन बनण्यासाठी डोकं नाही आहे, तर तू त्यांना हे समजावून दे की तू या घरात राहण्यासाठी कशा पद्धतीने योग्य आहे। कारण या प्रवासापर्यंत तू आलेला आहेस म्हणजे काहीतरी तू डोकं वापरलं असेल, माझ्यात काहीतरी शक्ती असेल, म्हणूनच मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे। तर घनश्याम देखील त्याला मध्ये मध्ये असं समजावत असतो। तर घनश्यामने जर मला इथं कॅप्टन्सीचा दावेदार म्हणून उभा केलं असेल, तर घनश्यामला सुद्धा माझ्यामध्ये काहीतरी गोष्टी दिसल्या असतील, म्हणूनच त्याने मला या ठिकाणी उभं केलं आहे। आणि 4 दावेदारांपैकी मी जर एक असेल तर माझ्यात काहीतरी शक्ती असेल, काहीतरी युक्ती असेल, म्हणूनच असेल ना मी इथे। तर कॅप्टन्सीमधून तू माघार घेऊ नकोस, तू स्वतःसाठी खेळ। मी ज्यावेळेस तुला असं बहुमताने सांगतील की नाही तू या खेळामध्ये नाही राहू शकत, त्यावेळेस तू त्यांचं मतपरिवर्तन कर की निकी ज्यावेळेस काहीतरी बोलते त्यावेळेस सुद्धा मी स्टँड घेतो, मी तिला चुका दाखवतो। अरबाज ज्यावेळेस रडत होता त्यावेळेस मी त्याला सहारा दिला, ज्यावेळेस तो चुकला त्यावेळेस त्याची चूक दाखवून दिली। त्यामुळे मी सुद्धा या घरामध्ये राहण्यासाठी कॅपेबल आहे आणि मी कॅप्टन बनू शकतो, हे तू त्यांना परखडपणे तुझं मत सांग। आणि घनश्याम सुद्धा सांगतो की हो, तू आता बोलायला शिकलं पाहिजेस। एका महिन्यात तू खूप बोललेला आहेस आणि बोलायला शिकलेला आहेस, फक्त तुला हे बोलणं जे आहे ते कॅप्टन्सीमध्ये सुद्धा बोलायचं आहे। युक्ती वापरून तू कॅप्टन्सीपर्यंत पोहोचलेला आहे, आता युक्ती आणि शक्ती वापरून तू ह्याच्या बाहेर नाही पडायचंस, तू कॅप्टन व्हायचंस। आणि उद्या उठून जर घरामध्ये बिग बॉसने अशी ट्विस्ट आणला की बाहेरचा व्यक्ती जो आहे तो कोणाला सपोर्ट करू शकतो, तो ऑब्व्हियसली आम्ही तुलाच करणार। पण ज्यावेळेस तुझ्यासमोर दावेदार म्हणून मी उभी असेल त्यावेळेस सुद्धा तू मला विरोध करून तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळला पाहिजेस। पण जर कॅप्टन्सी मिळाली तर नेक्स्ट वीकमध्ये तो जो व्यक्ती आहे कॅप्टन झालेला तो सेफ होतो। आता मी तर नाही होऊ शकत कारण मी नॉमिनेटेड आहे। तर निकी पूर्णपणे जीवाचं रान करून सूरजला सांगते आणि सूरज देखील तिचं बोलणं जे आहे ते मन लावून ऐकतोय। तर सूरज आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणारच आहोत की तो कॅप्टन झालेलाच आहे। तर सूरजला कॅप्टन बघून तुम्हाला किती आनंद होईल हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।